नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत आहे। आज आपण मराठी व्याकरणावरील समास हा लेसन बघूया। समास म्हणजे काय? तर दोन शब्द एकत्रीकरण करण्याच्या क्रियेला म्हटला जातं समास। जेव्हा सामासिक शब्द राहते म्हणजे जोड शब्द राहते। मग जोड शब्द म्हणजे काय? तर एका शब्दामध्ये एकापेक्षा अधिक शब्द एकत्र येणे। जेव्हा दोन्ही शब्द परस्पराशी संबंधित असतात, उदाहरणार्थ चंद्रोदय हा एक जोड शब्द आहे। आपण विग्रह केला चंद्राचा उदय, म्हणजे दोन्ही शब्द एकमेकाशी काय संबंधित आहे। म्हणजे दोन शब्द एकत्रीकरण करण्याच्या क्रियेला म्हटलं जातं समास। आणि दोन शब्द मिळून जो एक नवीन शब्द तयार होतो त्याला म्हटलं जातं सामासिक शब्द। दोन शब्द एकत्रीकरण करण्याच्या क्रियेला म्हटलं जातं समास, आणि दोन शब्द मिळून जो एक नवीन शब्द तयार होतो त्याला म्हटलं जातं सामासिक शब्द। आणि कोणत्याही सामासिक शब्दाची कमीत कमी शब्दात केलेले स्पष्टीकरण म्हणजे विग्रह। समासाचे एकूण प्रमुख मुख्य आपले चार प्रकार आहे। चार प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे अविभाव समास, दुसरा आहे तत्पुरुष, तिसरा आहे द्वंद्व आणि चौथा आहे बहुव्रीही समास। अविभाव समासामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असते। संपूर्ण शब्द हा क्रियाविशेषण अव्यय असणारा समास राहतो। अविभाव समास हा पुन्हा उपसर्ग बनलेला शब्द असतो। उपसर्ग असलेले त्याच्यामध्ये शब्द असतात आणि काही थोडेफार आपले द्विरुक्त शब्द असतात। तर तो होतो आपला अविभाव समास। अविभाव समासामध्ये पहिलं पद महत्त्वाचं, संपूर्ण शब्द बनेल क्रियाविशेषण अव्यय। नंबर 2 आहे तत्पुरुष समास। तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असते। तत्पुरुषमध्ये नाम अधिक विशेषण, विशेषण अधिक नाम असणारा समास एकत्र येतो। द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे सारखीच महत्त्वाची असतात। द्वंद्व समासामध्ये नाम अधिक नाम असणारा समास असणारे शब्द एकत्र येतात। नंतर आहे नंबर 4 बहुव्रीही समास। बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची नसतात। दोन्ही शब्दावरून आपल्या तिसऱ्या पदाचा बोध होतो। म्हणजे पहिला प्रकार आहे अविभाव समास, दुसरा आहे तत्पुरुष, तिसरा आहे द्वंद्व आणि चौथा आहे बहुव्रीही। अविभाव समासामध्ये पहिलं पद महत्त्वाचं, तत्पुरुषमध्ये दुसरं पद महत्त्वाचं, द्वंद्वमध्ये दोन्ही पदे सारखीच महत्त्वाची आणि बहुव्रीहीमध्ये दोन्ही पदे महत्त्वाची नाही। कोणता समास हा क्रियाविशेषण युक्त असणारा समास राहतो? तर आन्सर आहे अविभाव समास। कोणता समास हा नाम अधिक विशेषण किंवा विशेषण अधिक नाम असणारा समास राहतो? तर तत्पुरुष समास। कोणता समास हा नाम अधिक नाम असणारा समास राहतो? तर द्वंद्व। आणि कोणता समास हा पूर्ण विशेषण युक्त असतो? तर आन्सर आहे बहुव्रीही समास। पहिलं पद महत्त्वाचं की दुसरं पद महत्त्वाचं यावरून जरी समास ठरत असला तरी काही शब्द असे बनलेले आहे की एक शब्द 2-3 समासामध्ये येते। म्हणजे ज्या शब्दाचा तुम्ही जसा विग्रह कराल तसा आपल्याला समास मिळतो। जसं आहे उदाहरणार्थ मानधन हा शब्द आहे। आता मी मानधन या शब्दाचा विग्रह मी जसा करेल तसा मला समास हा प्रकार मिळेल। मानधनचा जर मी विग्रह असा केला मानाचे धन, तर आपला हा शब्द जातो तत्पुरुष समास। तत्पुरुषमधला तो जातो आपला विभक्ती षष्ठी तत्पुरुष समास। मी परत मानधनचा विग्रह केला मान हेच धन, तर हा शब्द गेला आपला कर्मधारय तत्पुरुष समास। नंतर मी असा विग्रह केला मानधनचा मान आणि धन, तर हा शब्द फिरतो आपला द्वंद्व समास, आणि द्वंद्वमधला फिरतो तो इतरेतर द्वंद्व समास। मी परत मानधनचा विग्रह असा केला की मान आहे धन ज्याचे असा तो, तर आपला हा शब्द फिरतो बहुव्रीही समास। सांगायचा अर्थ असा की समास हा भाग थोडासा कन्फ्युजन करणारा आहे। तुम्ही ज्या ज्या शब्दाचा जसा विग्रह कराल तसा तुम्हाला समास मिळते। ओके, तर समासावर मराठी व्याकरणामधील जो आपला लेसन आहे समास, यावर अविभाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही यातले आपले काही प्रश्न उत्तर घेऊया। तर जर तुम्हाला ओळखता येत असेल कोणताही शब्द समोर आला आणि तुम्हाला वाटलं की तो नाम अधिक नाम आहे तर आन्सर टिक करा द्वंद्व समास। पूर्ण शब्द विशेषण असेल तर समजलं असेल तर आन्सर आहे बहुव्रीही समास। पूर्ण शब्द क्रिया दाखवत आहे, क्रियाविशेषण अव्यय बनला असेल, क्रियाविशेषण युक्त असेल तर नक्कीच तो आहे आपला अविभाव समास। आणि नाम अधिक विशेषण मी याला उपमा देऊ शकते, याला मी उपमा देऊ शकते असं कळत असेल तर आन्सर आहे तत्पुरुष समास। ओके, पहिला प्रश्न आहे कमलनयन या शब्दाचा समास कोणता? कमलनयन या शब्दाचा समास कोणता? पर्याय आहे द्वंद्व समास, दुसरा आहे तत्पुरुष, तिसरा आहे द्विगु, चौथा आहे अलुक। आन्सर आहे आपलं नंबर 2 तत्पुरुष समास। कारण कमलनयन, नयनाला कमळाची उपमा दिलेली आहे, म्हणजे डोळ्याला कमळाची उपमा दिलेली आहे। कमल हा शब्द आहे विशेषण आणि नयन
हा शब्द आहे नाम. विशेषण म्हणजे उपमान आणि नाम म्हणजे उपमेय. म्हणजे इथलं पहिलं पद आहे, पहिला जो शब्द आहे तो आहे विशेषण. पहिला शब्द विशेषण आहे. तर कमलनयन हा शब्द कर्मधारेमध्ये येतो. कर्मधारे म्हणजे तत्पुरुष समासामध्ये आणि नयनाला डोळ्याला कमळाची उपमा दिल्यामुळे हा शब्द गेला कर्मधारेय तत्पुरुष समास. आणि जेव्हा पहिलं पद विशेषण असते आणि दुसरा शब्द नाम असते तेव्हा त्या शब्दाला म्हटलं जातं पूर्वपद विशेषण असणारा समास. पूर्वपद, कारण इथला पहिला शब्द काय आहे विशेषण आहे, तर हा शब्द गेला पूर्वपद विशेषण असणारा समास. ओके, तर कमलनयन या शब्दाचा विग्रह गेला आपला तत्पुरुष समास. आणि तत्पुरुषपेक्षाही चांगला आन्सर आहे आपलं कर्मधार्य तत्पुरुष समास. पण पर्यायामध्ये कर्मधारे दिलेले नाही आहे. मग कर्मधारे दिलेलं नसेल तर आपल्याला लिहायला पाहिजे तत्पुरुष समास. पण कर्मधारे पण असेल आणि तत्पुरुष पण असेल तर पहिला आन्सर असेल आपलं कर्मधार्य तत्पुरुष समास. ते नसेल म्हणून आपण आन्सर लिहिलं तत्पुरुष समास. ओके, कमलनयन या शब्दाचा समास आहे तत्पुरुष समास. नंतर आहे पुढील शब्दाचा समास ओळखा. शब्द दिला आहे त्र्यंबक. शब्द दिलेला आहे त्र्यंबक. त्र्यंबक पर्याय आहे नंबर 1 बहुव्री, नंबर 2 अविभाव, नंबर 3 द्वंद्व, नंबर 4 तत्पुरुष. त्र्यंबक हा शब्द महादेवाचं विशेषण आहे. कारण त्र्यंबक 3 अंबक म्हणजे त्र्यंबक हा शब्द होते त्रिनेत्र आणि 3 डोळे कोणाला आहे महादेवाला. मग 3 आहे डोळे ज्याचे असा तो, किंवा 3 आहे अंबक ज्याला असा तो, असे याचा विग्रह होतो. म्हणजे त्र्यंबक हा पूर्ण शब्द कुणातरी विशेषण आहे. तर नक्कीच आपला आन्सर गेलं नंबर 1 बहुव्री समास. 3 आहे अंबक ज्याला असा तो, 3 आहे अंबक ज्याला असा तो, किंवा 3 आहे अंबक ज्याचे असा तो, हा शब्द गेला विभक्ती बहुव्री समास. म्हणून आपला आन्सर लिहिलं बहुव्री आणि त्यात गेला तो विभक्ती बहुव्री समास. नंबर 3 प्राप्तोदक आगत सुख. शब्द आहे प्राप्तोदक आगत सुख. शब्दाचा समास ओळखा. पर्याय आहे नंबर 1 पंचमी बहुव्री, नंबर 2 षष्ठी बहुव्री, नंबर 3 द्वितीया बहुव्री, नंबर 4 तृतीया बहुव्री. नक्कीच याच्यामध्ये 4ही पर्याय बहुव्री दिलेले आहे. तर प्राप्तोदक आणि आगत सुख हे दोन्ही शब्द आपले आहे बहुव्री समास. पण त्यांनी पंचमी द्वितीया तृतीया असं त्यांनी पर्याय दिलेला आहे. तर आपला हा शब्द गेला विभक्ती बहुव्री समास. आणि प्राप्तोदक या शब्दाचा विग्रह होते प्राप्त आहे उदक ज्यास असा तो. आगत सुखचा विग्रह होते लाभले आहे सुख ज्याला असा तो. प्राप्तोदकचा विग्रह प्राप्त आहे उदक ज्याला असा तो, किंवा प्राप्त आहे उदक ज्यास असा तो. आगत सुखचा विग्रह आहे लाभले आहे सुख ज्याला असा तो. तर हे विग्रह गेले आपले द्वितीया बहुव्री समास. म्हणजे हे शब्द आहे द्वितीया बहुव्री समासाचे उदाहरण. ओके, प्राप्तोदक आणि आगत सुख हे दोन्ही शब्द आहे आपले द्वितीया बहुव्री समास. द्वितीया बहुव्री समास. नंतर आहे समोरचा प्रश्न द्वितीया बहुव्री, आन्सर टिक करते. प्राप्तोदक आणि आगत सुख याचा आन्सर आहे द्वितीया बहुव्री समास, म्हणजे द्वितीया विभक्ती बहुव्री समास. नंतर आहे 4 नंबर सक्रिय सहोदर साशा शब्दाचा समास ओळखा. पर्याय आहे नंबर 1 अविभाव, नंबर 2 तत्पुरुष, नंबर 3 द्वंद्व, नंबर 4 बहुव्री. सक्रिय सहोदर साशा शब्दाचा समास ओळखा. आपला आन्सर आहे नंबर 4 बहुव्री समास. आता 4 नंबर बहुव्री समास का? ज्या नामाच्या सुरुवातीला सा, सह आणि स येत असेल तर नक्कीच ते शब्द राहतात सहार्थी बहुव्री समास. आणि साचा अर्थ आहे सहित घेऊन याचा विग्रह होतो. म्हणजे हा जो शब्द आहे सक्रिय याचा विग्रह होते जो क्रियेने सहित आहे असा तो. जो क्रियेने सहित आहे असा तो. म्हणजे हा शब्द गेला सहार्थी बहुव्री समास. सहोदरचा समाहार्थी शब्द आहे. सहोदर म्हणजे काय तर एकाच आईच्या पोटी जन्माला आलेले त्याला म्हटलं जातं सहोदर. तर याचा विग्रह होते जी उदरासहित आहे अशी ती. सहोदर जी उदरासहित आहे अशी ती. साशाचा विग्रह होते जो आशेसहित आहे असा तो. ज्या नामाच्या सुरुवातीला स आहे, सह आहे, सा आहे ते सगळे शब्द गेले बहुव्री. बहुव्रीमध्ये कोणता उपप्रकार? सहार्थी बहुव्री समास. ज्या नामाच्या सुरुवातीला सा लागला आहे,
स लागलेले आहे, सह लागलेले आहे, हे सगळे शब्द सहार्थी बहुव्रीही समास. सकर्मक जो कर्मासहित आहे असा तो, सानंद जो आनंदासहित आहे असा तो, सहकुटुंब जो कुटुंबासहित आहे असा तो, हे सगळे शब्द गेले आपले सहार्थी बहुव्रीही समास. परत इथे आपला सहार्थी बहुव्रीही समास हा प्रकार नाही आहे, म्हणून आपण आन्सर लिहिलं फक्त 4 बहुव्रीही समास. पण बहुव्रीपेक्षाही चांगला आन्सर आहे सहार्थी बहुव्रीही समास. ओके. सक्रिय जो क्रियेने सहित आहे असा तो, सहोदर जी उद्राणे सहित आहे अशी ती, साशा जी आशे सहित आहे अशी ती. आपला आन्सर आहे नंबर 4 बहुव्रीही समास. म्हणजेच यातला आहे तो प्रकार सहार्थी बहुव्रीही समास. जर बहुव्रीपेक्षा चांगला आन्सर सहार्थी बहुव्रीही हा पर्याय नव्हता, म्हणून आपला आन्सर आहे नंबर 4 बहुव्रीही समास. नंबर 5 निरुपम, अणपत्य, नाक, अनसूया हे शब्द कोणत्या समासात येतात? निरुपम, अणपत्य, नाक, अनसूया हे शब्द कोणत्या समासात येतात? पर्याय बघा. नंबर 1 अलुक तत्पुरुष, नंबर 2 सहार्थी बहुव्रीही, नंबर 3 बहुव्रीही, नंबर 4 उपपद. अलुक तत्पुरुष, नंबर 2 सहार्थी बहुव्रीही, नंबर 3 फक्त बहुव्रीही आणि नंबर 4 उपपद. नि, अ, ना, अण याचा अर्थ आहे नकारयुक्त, म्हणजे उपसर्ग आहे आणि उपसर्ग नकारयुक्त निषेधार्थक उपसर्ग आहे. आणि नकारयुक्त उपसर्ग हे नत्र तत्पुरुषमध्ये पण येतात आणि नत्र बहुव्रीही पण येतात. पण याच्यामध्ये पर्याय तत्पुरुष दिलेला नाही आहे, बहुव्रीही दिलेला आहे. त्यात नत्र बहुव्रीही दिलेला असेल अजून चांगला आन्सर नत्र बहुव्रीही. आता इथे निरुपमचा विग्रह होते नाही उपमा ज्याला असा तो. निरुपमचा विग्रह होते नाही उपमा ज्याला असा तो. अणपत्य नाही अपत्य ज्याला असा तो. नाही अक जात असे ते. अनसूया नाही असूया जिच्यापाशी अशी ते. म्हणजे इथले पहिला जो उपसर्ग आहे नि, अ, ना आणि अन हे नकारयुक्त उपसर्ग आहे, म्हणजे निषेधार्थक उपसर्ग आहे. तर याचा आन्सर आहे अलुक नाही, सहार्थी नाही, तर फक्त आहे बहुव्रीही आणि त्यातील तो गेला नत्र बहुव्रीही समास. नत्र बहुव्रीही समास. निरुपम नाही उपमा ज्याला असा तो, नाही उपमा ज्याला असा तो. अणपत्य नाही अपत्य ज्याला असा तो. नाही अक नाही दुःख जात असे ते. अनसूया नाही असूया नाही राग जिच्याजवळ अशी ते. तर असे विग्रह होतात निरुपम, अणपत्य, नाक, अनसूया या शब्दाचे. तर आपला आन्सर आहे नंबर 3 बहुव्रीही समास आणि त्यातही चांगला आन्सर आहे, योग्य आन्सर आहे नत्र बहुव्रीही समास. पण इथे सुद्धा नत्र बहुव्रीही समास नव्हता, म्हणून आपल्याला आन्सर लिहिला आपण बहुव्रीही समास. ओके. समोरचा प्रश्न बघूया. नंतर आहे मनसीज, गृहस्थ, पानक्या. मनसीज, गृहस्थ, पानक्या या शब्दाचा समास ओळखा. पर्याय बघा काय. नंबर 1 वर आहे अविभाव, नंबर 2 वर आहे तत्पुरुष, नंबर 3 वर आहे द्वंद्व, नंबर 4 वर आहे उपपद. तत्पुरुष समास. मनसीचा अर्थ आहे मनात जन्मणारे. गृहस्थचा विग्रह आहे घरात राहणारे. पाणक्याचा विग्रह आहे पाणी वाहणारा. याचा आन्सर आहे नंबर 4 उपपद तत्पुरुष समास. उपपद म्हणजे काय? उप म्हणजे दुसरे, पद म्हणजे शब्द. दुसरा शब्द हा आपला क्रियादर्शी असतो विग्रहामध्ये. जर दुसरा शब्द हा विग्रह करताना क्रियादर्शी असेल तर त्याला नाव आहे उपपद तत्पुरुष समास किंवा कृदंत किंवा धातू साधित तत्पुरुष समास. ज्या नामाच्या शेवटी ज आहे, द आहे, स्त आहे, कर आहे, करी आहे ते सगळे शब्द येतात उपपद तत्पुरुष समास. शेतकरी, वारकरी, पहारेकरी, त्यानंतर अग्रज, अणुज, खग, विहंग, गोपाल, अणुज, कृतज्ञ, कृतज्ञ, गृहस्थ, कोकणस्थ, अकोलेस्थ असे सगळे शब्द येतात उपपद तत्पुरुष समास. उप म्हणजे दुसरे आणि पद म्हणजे शब्द. म्हणजे दुसरा शब्द हा आपला काय असतो? क्रियादर्शी असतो किंवा त्याला क्रियादर्शी शब्द विग्रहामध्ये करावा लागतो, म्हणून त्याला नाव आहे उपपद तत्पुरुष समास. तर ओके. मनसी म्हणजे मनात जन्मणारे, गृहस्थ घरात राहणारे, पानक्या पाणी वाहणारा म्हणजे दुसरा शब्द. दुसरा क्या, स्त, ज. ज म्हणजे जन्मणारे, स्त म्हणजे राहणारे किंवा असलेले आणि क्या म्हणजे वाहणारे. तिथे दुसरा शब्द हा कृदंत बनत आहे, क्रियादर्शी बनत आहे, म्हणून याचा आन्सर आहे उपपद तत्पुरुष समास. ओके.
नंतर आहे 7 नंबरवर आजी सासू. आजी सासू या शब्दाचा समास कोणता? आजी सासू या शब्दाचा समास कोणता? पर्याय बघा. नंबर 1 कर्मधारय, नंबर 2 प्रादी बहुव्री, नंबर 3 मध्यम पदलोपी, नंबर 4 द्वंद्व. व्हिडिओ बघत असेल तर आन्सर द्या. आजी सासू या शब्दाचा समास ओळखा. काय आहे पर्याय? कर्मधारय, प्रादी बहुव्री, मध्यम पदलोपी आणि द्वंद्व. आपला आन्सर आहे आजी सासू या शब्दाचं आन्सर आहे नंबर 3 मध्यम पदलोपी. मध्यम पदलोपी याला दुसरं नाव आहे लुप्त पद कर्मधारय तत्पुरुष समास. लुप्त पद कर्मधारय तत्पुरुष समास. आणि आजी सासू या शब्दाचा विग्रह होते नवऱ्याची आजी. नवऱ्याची आजी या अर्थी सासू, तिला म्हटलं आता आजी सासू. तर आजी सासू या शब्दाचा योग्य विग्रह आहे नवऱ्याची आजी या अर्थाने सासू. म्हणजे आपला आन्सर गेलं मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. आणि मध्यम पदलोपी तत्पुरुष समास हा प्रकार आहे तत्पुरुष समासाचा उपप्रकार. ओके, तर आजी सासू या शब्दाचं योग्य आन्सर आहे नंबर 3 मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. आणि हे नसेल तर फक्त आहे मग तत्पुरुष समास. ओके, नंतर आहे 8 नंबरचा प्रश्न. राजश्री, गोधन, मंगलमूर्ती, प्रसंग विशेष. राजश्री, गोधन, मंगलमूर्ती, प्रसंग विशेष यापैकी किती शब्द, त्यांनी किती शब्द विचारलेले आहे, यापैकी किती शब्द हे कर्मधारय समासात येतात? राजश्री, गोधन, मंगलमूर्ती, प्रसंग विशेष यापैकी किती शब्द हे कर्मधारय समासात येतात? पर्याय आहे नंबर 1 मध्ये पहिले 2, दुसरा पर्याय आहे दुसरा व तिसरा, तिसरा पर्याय आहे तिसरा फक्त तिसरा, चौथा पर्याय आहे सर्वच. तर हे जे आहेत राजश्री, हे सगळे शब्द राजश्री आहे, गोधन आहे, मंगलमूर्ती आहे, प्रसंग विशेष आहे, हे सगळे शब्द नाम अधिक विशेषण म्हणजे उत्तरपद विशेषण, पूर्वपद विशेषण म्हणजे कोणाला कोणाची उपमा दिलेली आहे. नक्कीच आन्सर आहे आपलं कर्मधारय समास. कर्मधारय समास. पण त्यांनी किती विचारलेले आहे? किती आहे तर सगळे कर्मधारय, पण त्यांनी किती विचारलेले आहे? तर सगळे शब्द हे नाम अधिक विशेषण असल्यामुळे याचा आन्सर आहे सर्वच. म्हणजे सर्व शब्द हे आपले कर्मधारय समासाचे उदाहरण आहे. याचा विग्रह होते ऋषीसारखा राजा. ऋषीसारखा राजा म्हणजे राजाला ऋषीची उपमा दिलेली आहे. विग्रह होते राजश्रीचा समासामध्ये ऋषीसारखा राजा. आणि राजश्रीचा विग्रह होते संधी लेखनमध्ये राजा अधिक ऋषी. पण राजश्री हा शब्द विचारला आहे आपल्याला समासामध्ये. तर ऋषीला राजाची उपमा दिलेली आहे, राजाला ऋषीची उपमा दिलेली आहे. विग्रह येते ऋषी सारखा राजा. तर राजाला ऋषीची उपमा दिलेली आहे. गोधन, गोधनचा विग्रह होते गो म्हणजे गाय. गो हेच धन म्हणजे गाय हेच धन. हा शब्द गेला रूपक कर्मधारय. मंगलमूर्ती, मंगल अशी मूर्ती. आणि प्रसंग विशेष, विशेष असा प्रसंग. राजश्रीचे विग्रह काय होते? ऋषीसारखा राजा. गोधनचा विग्रह होते गाय हेच धन किंवा गो हेच धन. मंगलमूर्तीचा विग्रह होते मंगल अशी मूर्ती. आणि प्रसंग विशेषचा विग्रह होते विशेष असा प्रसंग. म्हणजे प्रसंगाला त्यांनी विशेषची उपमा दिलेली आहे. तर सगळे शब्द नाम अधिक विशेषण आहे. तर आपले हे सगळे उदाहरण आहे सर्वच, म्हणजे आन्सर 4 म्हणजे सगळी उदाहरण आहे कर्मधारय तत्पुरुष समास. नंतर नंबर 9 गणपती, गणपती, केळफूल समास प्रकार ओळखा. गणपती, केळफूल समास प्रकार ओळखा. पर्याय आहे नंबर 1 अविभाव, नंबर 2 तत्पुरुष, नंबर 3 द्वंद्व, नंबर 4 बहुव्री. याचा आन्सर आहे नंबर 2 तत्पुरुष. गणपतीचा विग्रह होते गणाचा पती. केळफूलचा विग्रह होते केळाचे फूल. गणाचा पती म्हणजे हा शब्द गेला षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास. केळाचे फूल हा पण शब्द गेला विभक्ती षष्ठी तत्पुरुष समास. तर आपला आन्सर आहे नंबर 2 विभक्ती तत्पुरुष समास. नंतर आहे 10 नंबर फोडणीस तांदूळ, तोंडी लावणे तत्पुरुष समासाचा उपप्रकार ओळखा. उपप्रकार ओळखा. फोडणीस तांदूळ, तोंडी लावणे तत्पुरुष समासाचा उपप्रकार ओळखा. पर्याय आहे नंबर 1 विभक्ती, नंबर 2 उपपद तत्पुरुष, नंबर 3 अलुक, नंबर 4 द्विगु. आता याचा आन्सर आहे नंबर 3 अलुक तत्पुरुष समास. पण अलुकमध्ये
जास्तीत जास्त शब्द हे संस्कृत भाषेतले येतात आणि हे आहे अलुक तत्पुरुष समास, पण फोडणीस तांदूळ आणि तोंडी लावणे याचा आन्सर आहे मराठी अलुक तत्पुरुष समास. अलुक हा पण तत्पुरुषमधला प्रकार आहे. अलुक समासामध्ये जी उदाहरण येतात ते अग्रेसर, पंखेरुह, सरसीच, युधिष्ठिर, कर्तरी, कर्मणी असे शब्द आहे संस्कृत अलुक तत्पुरुष समास. पण तोंडी लावणे, फोडणीस तांदूळ हे शब्द अलुक आहे, पण ते संस्कृत नाही आहे, ते आहे अलुक मराठी तत्पुरुष समासाचे उदाहरण. तर ओके, फोडणीस तांदूळ आणि तोंडी लावणे याचा आन्सर आहे नंबर 3 अलुक तत्पुरुष समास. नंतर आहे नंबर 11 कला चातुर्य कूपमंडूक विभक्ती तत्पुरुष समास ओळखा. कला चातुर्य कूपमंडूक विभक्ती तत्पुरुष समास ओळखा. पर्याय दिलेला आहे नंबर 1 वर द्वितीया, नंबर 2 वर आहे पंचमी, नंबर 3 वर आहे षष्टी, नंबर 4 वर आहे सप्तमी. विग्रह जर तुम्हाला कला चातुर्य आणि कूपमंडूक याचा विग्रह करता येत असेल तर तुम्हाला ओळखता येईल की ते शब्द मी द्वितीयामध्ये घेऊ, पंचमीमध्ये घेऊ, षष्टीमध्ये घेऊ की सप्तमीमध्ये घेऊ. कला चातुर्याचा विग्रह होते कलेत चातुर्य, कलेत चातुर्य. आणि कूपमंडूकचा विग्रह होते कुपातील मंडूक म्हणजे विहिरीतील बेडूक. कूप म्हणजे विहीर आणि मंडूक म्हणजे बेडूक. कलेत चातुर्य सप्तमीचा त प्रत्यय लावला, कुपातील तिल हा प्रत्यय लावला, कुपातील मंडूक. तर आपला आन्सर गेलं नंबर 4 सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास. कला चातुर्य कूपमंडूक याचा आन्सर आहे सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास, कारण कलेत चातुर्य असा विग्रह होते आणि कूपमंडूकचा विग्रह होते कुपातील मंडूक म्हणजे विहिरीतील बेडूक. आन्सर आहे नंबर 4 सप्तमी. नंतर आहे नंबर 12 वेदीकरण. वेदीकरण बहुव्रीही समास ओळखा. वेदीकरण हा शब्द तत्पुरुष समासाला पण लागू होतो आणि बहुव्रीही समासाला पण लागू होतो. म्हणजे विभक्ती तत्पुरुष समासाचे पण 2 उपप्रकार असतात. एक वेदीकरण विभक्ती तत्पुरुष समास आणि दुसरा आहे समानाधिकरण विभक्ती तत्पुरुष समास. पण त्यांनी डायरेक्टली विचारलं की वेदीकरण बहुव्रीही समास ओळखा, बहुव्रीही आणि त्याच्यात विचारलं आहे वेदीकरण. मग आता वेदीकरण म्हणजे काय? जेव्हा कोणताही शब्द असेना, कोणते शब्द असेना, जेव्हा तुम्ही त्या शब्दाचा विग्रह करता आणि विग्रह करताना जेव्हा दोन्ही शब्दाची विभक्ती ही वेगवेगळी असेल, म्हणजे प्रथमा षष्टी किंवा षष्टी सप्तमी विग्रह करताना ज्या दोन्ही शब्दाची विभक्ती ही वेगवेगळी असेल तर तेव्हा तो शब्द येतो वेदीकरण. आणि विग्रह करताना जेव्हा दोन्ही शब्दाची विभक्ती समान असेल आणि ती फक्त प्रथमा असेल तर तो शब्द हा तो आपला समानाधिकरण बहुव्रीही समास किंवा समानाधिकरण तत्पुरुष समास. तर इथे वेदीकरण विचारलेलं आहे. वेदीकरणमध्ये शब्दाची विभक्ती ही वेगवेगळी असायला पाहिजे विग्रह करताना. तर पर्याय आहे मोदक प्रिय, दुसरा आहे चक्रपाणी, तिसरा आहे दशमुख आणि चौथा आहे चतुरानन. तर मोदक प्रियचा विग्रह कसा होईल? खरं तर हे 4ही पण शब्द बहुव्रीही समासामध्ये येतात आणि त्यातही येतात ते विभक्ती बहुव्रीही समासामध्ये. मोदक प्रियचा विग्रह होते मोदक आहे प्रिय ज्याला असा तो. म्हणजे मी मोदक आणि प्रिय या दोन्ही शब्दाला कोणत्याही विभक्तीचा प्रत्यय लावलेला नाही आहे. म्हणजे दोन्ही शब्द इथे काय आहे प्रथम विभक्तीमध्ये आहे. तर याचा अर्थ असा आहे की मोदक प्रिय हा शब्द वेदीकरण बहुव्रीही समासामध्ये येणार नाही. कारण मी काय सांगितलं समानाधिकरण म्हणजे काय? जेव्हा विग्रह करताना दोन्ही शब्दाची विभक्ती प्रथमा असते तेव्हा ते शब्द राहतात समानाधिकरण. आणि विग्रह करताना दोन्ही शब्दाची विभक्ती ही वेगवेगळी असते तेव्हा त्याला म्हटलं जातं वेदीकरण समास. तर मोदक आहे प्रिय ज्याला असा तो, म्हणजे मोदक आणि प्रिय हे दोन्ही शब्द प्रथम विभक्तीमध्ये आहे. तर हा गेला आपला समानाधिकरण विभक्ती बहुव्रीही समास. चक्रपाणीचा विग्रह. चक्र आहे पाणीत ज्याचा असा तो. चक्र आहे पाणीत ज्याचा असा तो. म्हणजे मी चक्रला कोणताही प्रत्यय लावलेला नाही आहे. चक्रची विभक्ती आहे प्रथमा आणि पाणीत त लावला सप्तमीचा. इथे दोघांची विभक्ती वेगळी आहे. चक्र पाणीत म्हणजे पहिली विभक्ती आहे प्रथमा आणि दुसरी आहे सप्तमी. दोघांची विभक्ती ही वेगवेगळी आहे. म्हणून याचा आन्सर आहे नंबर 2 चक्र आहे पाणीत ज्याचा असा तो. दशमुखचा विग्रह होते दा आहे मुख ज्याला असा तो. विग्रह करताना इथे सुद्धा दोन्ही शब्द प्रथम विभक्तीमध्ये आहे तर हा पण पर्याय येणार नाही आहे. चतुराननचा विग्रह होते 4 आहे आनंद, 4 आहे चेहरे, 4 आहे मुख ज्याला असा तो. म्हणजे इथे पण दोन्ही शब्दाची विभक्ती समान आहे प्रथमा. तर चतुरानन हा शब्द गेला आपला समानाधिकरण विभक्ती बहुव्रीही समास. दशमुख इथे पण दोघांची विभक्ती समान आहे प्रथमा. तर हा शब्द गेला समानाधिकरण विभक्ती बहुव्रीही समास. चक्र आहे पाणीत
ज्याचा असा तो प्रथमा आणि सप्तमी दोघांची विभक्ती वेगळी आहे, म्हणून हा शब्द गेला वेदिकरण बहुरी समास. म्हणजे वेदिकरण बहुरी समास आपला आन्सर आहे चक्रपाणी. आणि मोदकप्रिय हा शब्द गेला समानाधिकरण विभक्ती बहुरी समास. ओके, वेदिकरणचा अर्थ आहे दोघांची विभक्ती वेगवेगळी असेल तर वेदिकरण, आणि दोन शब्दाची विभक्ती फक्त प्रथमा असेल तर ते शब्द गेले समानाधिकरण. ओके, तर वेदिकरण शब्दाचा आन्सर आहे आपलं नंबर 2 चक्रपाणी. नंतर आहे 13 नंबर चिंतामणी या शब्दाचा समास ओळखा. चिंतामणी या शब्दाचा समास ओळखा. पर्याय आहे नंबर 1 नत्र तत्पुरुष, नंबर 2 आहे मध्यम पदलोपी, नंबर 3 आहे कर्मधारय, नंबर 4 सहार्थी बहुरी समास. चिंतामणी याचा आन्सर आहे नंबर 2 मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. कारण चिंतामणीचा विग्रह होते चिंता हरण करणारा मणी. चिंता हरण करणारा मणी याचा आन्सर आहे नंबर 2 मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. आणि मध्यम पदलोपीला दुसरं नाव आहे लुप्त पद कर्मधारय समास. मध्यम पदलोपीमध्ये साखर भात, मसाले भात, वांगी भात, डाळ भात, पुरणपोळी, कांदे पोहे, आलू पोहा, मामेबहीण, आतेबहीण, भोजन भाऊ असे काही शब्द येतात मध्यम पदलोपीमध्ये. म्हणजे मधली पदे लोप पावलेली असतात आणि जी मधली पदे लोप पावलेली असतात ते घेऊनच मध्यम पदलोपीचा विग्रह होतो, म्हणून त्याला नाव आहे मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. ओके, तर चिंतामणी या शब्दाचा विग्रह शब्द आहे समास आहे आपला मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. चिंता हरण करणारा मणी. ओके, तर हा झाला आपला स्वाध्याय अविभाव तत्पुरुष बहुव्री, अविभाव तत्पुरुष द्वंद्व आणि बहुव्री समासामधले एकत्रित आपले महत्त्वाचे प्रश्न उत्तर. ओके, तर आन्सर पाहिजे असेल, काही थोडेसे मोजके आणि महत्त्वाचे शब्द मी बोर्डवर लिहिलेले आहे, पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा रजिस्टरमध्ये लिहू शकता. ओके, इथे आपण थांबूया. ओके, धन्यवाद सगळ्यांना.